नमस्कार मंडळी, कोणतीही भाजी तुम्ही फक्त 5 मिनिटात बनवा. अशा पद्धतीने वाटण नक्कीच घरी बनवून ठेवा. 8 ते 10 दिवस हे वाटण टिकणारे आहे. हे तुम्ही वाटण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. म्हणजेच फ्रीजमध्ये म्हणजे वरच्या साईडला जिथे आपण फ्रीजरला ठेवतो तिथे. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया. सर्वात प्रथम आपण येथे 4 मोठे कांदे घेतलेले आहेत. लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. 2 चमचे धना पावडर, दालचिनी, तसेच कढीपत्ता घेतलेला आहे, हिंग घेतलेला आहे व सुकं खोबरं घेतलेलं आहे पाव वाटी. तसेच टोमॅटो घेतलेले आहेत 2 चिरून. तर अशा पद्धतीने मी एवढे सर्व जिन्नस मी येथे घेतलेले आहेत. सर्वात प्रथम मी येथे भिड्याचा तवा घेतलेला आहे व भिड्याच्या तव्यावर 2 चमचे एवढं तेल मी घालून घेत आहेत. व जो आपण कांदा कट करून घेतलेला आहे तो छान असा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कोणतीही ग्रेव्हीची भाजी तुम्ही 5 मिनिटात बनवू शकता. फक्त अशा पद्धतीने वाटण तुम्ही घरी करून ठेवा व तसेच 8 ते 10 दिवस हे वाटण टिकणारे असे आहे. त्यामुळे तुम्हाला यामध्ये कोणतेच दुसरे मसाले वापरण्याची गरज नाही. छान असा आपला कांदा भाजून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच आपली व्हिडिओ कुठून पाहत आहात म्हणजेच कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आता येथे आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते देखील आपण छान असं भाजून घ्यायचं आहे. झटपट होणारी अशी ग्रेव्हीची भाजी जर तुम्हाला करायची असेल तर अशा पद्धतीने वाटण तुम्ही घरामध्ये नक्कीच करून ठेवा. त्यानंतर जे आपण गरम मसाले घेतलेले आहेत ते देखील आता यामध्ये आपण आता भाजून घेणार आहोत. अशा पद्धतीचे वाटण वापरल्यामुळे तुम्हाला कोणतेच जास्तीचे मसाले वापरण्याची गरज नाही. फक्त हे वाटण वापरून थोडेसे तुम्ही टाकून कोणत्याही पद्धतीने ग्रेव्हीची भाजी तुम्ही झटपट अशी 5 ते 10 मिनिटात करू शकता. छान असं आपलं आता हे सुकं खोबऱ्याचं मिश्रण देखील भाजून झालेलं आहे. आता आपण त्याच भिड्याच्या तव्यामध्ये आता आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत व त्यामध्ये लसूण, आलं आणि टोमॅटो हे देखील छान असं परतून घेणार आहोत. झटपट असं हे वाटण पण होतं आणि चव देखील छान लागते. त्यामुळे तुम्हाला जर नक्कीच कोणतीही ग्रेव्हीची भाजी करायची असल्यास पटकन असं वाटण फ्रीजरमधून काढून 1 तास पाण्यामध्ये ठेवून ते गार झाल्यानंतर तुम्ही हे वाटण वापरू शकता. छान असं लसूण, टोमॅटो देखील परतून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. अगदी चव देखील अगदी हॉटेलच्या भाजीसारखी येते. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने वाटण नक्कीच करून पहा. छान असं टोमॅटो, लसूण देखील आपला भाजून झालेलं आहे. आता हे सर्व मिश्रण आहे ते आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. आता हे मिश्रण आपण थंड करत ठेवणार आहोत. आता आपण येथे कढीपत्ता वापरलेला आहे. कढीपत्त्याचे भरपूर असे फायदे आहेत, त्यामुळे तुम्ही नक्कीच जेवणामध्ये कढीपत्ता हा वापरा. कढीपत्त्यामुळे छान असे भरपूर पौष्टिक असे गुणधर्म भेटतात. असे लहान मुलं देखील कढीपत्ता खात नाही, पण तुम्ही असा वाटांमध्ये कढीपत्ता भाजून नक्कीच टाका. त्यामुळे त्याची चव देखील छान लागते व मुलांच्या पोटात देखील कढीपत्ता हा जातो. आता हे सगळं मिश्रण आपण आधी थंड करून घ्यायचं आहे, पण नंतर सगळं मिश्रण असं एक एक करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता वाटण जे आहे आपण आता बारीक करून घेणार आहोत. आधी थोडंसं पाणी टाकून तुम्ही घेऊ शकता किंवा विदाऊट पाणीचं देखील तुम्ही करू शकता. जर विदाऊट पाण्याचं जर हे वाटण मिश्रण वाटलं जात नसेल तर त्यात तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता. आणि आता यामध्ये मी सगळे जिन्नस आहेत ते आता घालून घेत आहेत व तसेच यामध्ये चवीनुसार कोथिंबीर घालून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता मी इथे कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत. कोथिंबीरचे देठ हे न फेकता यामध्ये तुम्ही वाटणात जरूर वापरा, तसे देखील छान असे फायदे आपल्याला होतात. पाहू शकता आपलं छान असं वाटण तयार झालेलं आहे. आता हे वाटण टिकण्यासाठी आता काय करावं, एक पातेलं घ्यायचं आहे, त्यात थोडंसं तेल घालून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता मी येथे तेलाचं प्रमाण थोडं जास्तच वापरलेलं आहे, पण जेव्हा तुम्ही भाजी करता तेव्हा तेलाचं पण प्रमाण तुम्ही जास्त प्रमाण नाही टाकलं तरी चालेल. आता या तेलामध्ये मी हिंग, मसाला छान असं परतून घेत आहे. हिंग घातल्यामुळे हे जे आपण वाटण केलेलं आहे ते आता आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत. त्यामुळे आपलं हे वाटण भरपूर दिवस टिकण्यास मदत होते. त्यामुळे हे वाटण जे आहे ते तेलामध्ये टाकून, हिंग टाकून आणि मसाला टाकून छान असं परतून घ्यायचं आहे. त्यामुळे आपलं वाटण देखील भरपूर टाईम टिकण्यास मदत राहते. तुम्ही पाहू शकता छान असं परतून घेतलेलं आहे. चटपट असे आपलं वाटण तयार झालेलं आहे व त्यामध्ये पाहिजे तर तुम्ही वरतून चवीनुसार मीठ देखील घालून घेणार आहोत. मीठ घातल्यामुळे देखील वाटण आपलं छान असं टिकून राहण्यास मदत होते. पाहू शकता छान असं तेलामध्ये देखील फ्राय झालेलं आहे आपलं वाटण आणि त्यावरती मीठ पण टाकून घेतलेलं आहे. तर हे अशा पद्धतीने आपलं वाटण हे तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलात मॅक्झिमम 15 दिवस तरी राहतं, पण तुम्ही हे 10 दिवस तर तुम्ही वरती फ्रीजरला स्टोअर करून ठेवू शकता. आता आपण हे जे वाटण केलेलं आहे ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात.
त्याचबरोबर हे वाटण वापरून आपण छान अशी आता एक भाजी करूया. ती भाजी देखील मी तुम्हाला आता इथे दाखवणार आहे. फक्त हे वाटण वापरून चटपट अशी मी येथे ग्रेव्हीची भाजी तयार केलेली आहे. तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने एका डब्यामध्ये हे वाटण तुम्ही काढून ते वरती फ्रीजरला स्टोअर करून ठेवू शकता. पाहू शकता झटपट असं आपलं वाटण येथे रेडी झालेलं आहे. कोणतीच तामझाम न करता फक्त हे वाटण काढून तुम्ही पटकन 5 मिनिटात भाजी बनवू शकता. चला तर आपण आता भाजी करूया. कशा पद्धतीने भाजी आता केली जाते तेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. आता आपण एक कढई घेणार आहोत व त्या कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. व त्यानंतर मी यामध्ये थोडासा मसाला घातलेला आहे. ऑलरेडी आपण वाटणामध्ये जर मसाला घातलेला असल्यास यामध्ये तुम्ही कमी घातलात किंवा नाही घातलात तरी चालेल. तुमच्या अंदाजानुसार तिखटाप्रमाणे तुम्ही मसाला घालू शकता. आता तुम्ही पाहू शकता जे आपण वाटण केलेले आहे ते फक्त मी येथे 2 चमचे वाटण घातलेले आहे. व तसेच बाकीचे कोणतेच मसाले मी आता भाजीमध्ये वापरणार नाही. तुम्ही पाहू शकता ते जे वाटण आहे ते आपण थोडंसं तेलामध्ये परतायचं आहे. तेल पण मी इथे जास्त वापरलेलं नाही कारण ऑलरेडी आपण जेव्हा वाटण केलं होतं त्यामध्ये तेल भरपूर वापरलेलं होतं, म्हणून मी आता इथे तेल देखील वापरलेलं नाही. आता मी इथे मटार आहेत ते चांगले स्वच्छ सोलून धुवून घेतलेले होते. ते मटार मी आता यामध्ये घालून घेत आहे. पाहू शकता छान असे मटार हे त्या वाटणामध्ये परतून घ्यायचे आहेत. आपल्याला पाहू शकता छान असे परतून झाल्यानंतर आपण यामध्ये वरतून चवीनुसार म्हणजे आवडीनुसार आपल्याला जेवढं पाणी पातळ हवं तेवढं मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. व वरून थोडंसं परत चवीनुसार मीठ घातलेलं आहे. कारण ऑलरेडी आपल्या वाटणामध्ये मीठ असल्यामुळे भाजीमध्ये मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. पाहू शकता छान अशी उकळी आणून आपली झटपट अशी ग्रेव्हीची वाटाण्याची मटारची भाजी येथे रेडी झालेली आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व आपल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा म्हणजेच माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. स्वस्त रहा, मस्त रहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.